महत्त्वाची बातमी आपण बघतोय पॅरिस ऑलिम्पिकमधून भारताला खुश खबर मिळणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय कुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये पोहोचलाय आणि रात्री आता हा सामना होणार असल्याची माहिती मिळते। नीरज चोप्रा देखील अंतिम सामन्यासाठी भाला फेकणार आहे आज। त्यामुळे भारतासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस। हॉकीची देखील आजच मॅच होणार आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात भारताला खुश खबर काय। भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत पुरुष फ्रीस्टाईल रेसलिंगचा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय। अमननं क्वार्टर फायनलमध्ये अल्बेनियाच्या जेलिम खानला 0-11 ने हरवलेलं आहे। अमनची आज रात्री 9:45 जपानच्या खेळाडूबरोबर सेमीफायनल मॅच असेल। 57 किलो वजनी गटात जपानच्या खेळाडूबरोबर त्याचा सामना होणार आहे। आज जेव्हलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी नीरज चोप्रा देखील भाला फेकणार आहे। रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी हा भाला फेकेल। हॉकीच्या ब्रॉन्झ मेडलसाठी भारताचा सामना आज स्पेन बरोबर होणार आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। ऑलिम्पिकमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता हॉकीचे भारत विरुद्ध स्पेन अशी लढत होणार असल्याची माहिती मिळते। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 3 कांस्य पदक मिळवलेली आहेत। तर भारताला 3ही कांस्य पदकं शूटिंगमध्ये मिळालेली आहेत। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पॅरिस ऑलिम्पिकमधून भारताला खुश खबर आज मिळणार आहे, कारण आज कुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये पोहोचलाय आणि रात्री त्याचा सामना होणार आहे। तर नीरज चोप्रा अंतिम सामन्यासाठी भाला आज फेकणार असल्याची माहिती मिळते। हॉकीची देखील आजच मॅच होणार आहे।